नमस्कार, मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई आणि उपनगरांमधल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूयात। एकीकडे पुण्यातल्या मेट्रोचं उद्घाटन होत असताना त्यापूर्वी मुंबईत सुरू झालेली भूमिगत मेट्रो मात्र अजूनही सुरू होऊ शकलेली नाही। भाजप सेना युतीच्या काळात मुंबई मेट्रो जाळं बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मेट्रो 3, मेट्रो 2, मेट्रो 7 अशा अनेक मार्गांवर एकाच वेळी काम सुरू झालं। पण नंतर आरेच्या जंगलात कारशेड बांधण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरणवादी विरुद्ध सरकार असा सामना रंगला। सरकारचा कालावधी संपत असताना मित्रपक्ष शिवसेना ही भाजपच्या विरुद्ध भूमिका घेताना आपण पाहिली। आदित्य ठाकरे यांनी आरेमध्ये कारशेड बांधण्यास विरोध केला आणि आधीच्या परिसरात जंगल घोषित। त्यानंतर कांजूरमार्ग इथली जागा केंद्र सरकारने द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केली, परंतु ही जमीन देता येणार नाही असं केंद्र सरकारने राज्याला कळवलं। त्यामुळे पुन्हा मेट्रो 3चा प्रश्न मार्गी लागलेला नाही, म्हणजे प्रकल्प अजूनही रखडलेलाच। दरम्यान कारशेडच्या मुद्द्यावरूनही शेलारांनी टीका केली, तर याच टीकेला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं। केवळ मी ठरवतो आहे हा अहंकारापोटी पिता पुत्राने या मेट्रो कारशेडच्या कामामध्ये खोडा घातला। त्याला पर्यायी जागा सुचवली, ती पर्यायी जागा त्याही वेळेला आम्ही म्हटलं अशक्य आहे, संपूर्ण अभ्यास नाही, पूर्ण अभ्यास नाही, आणि त्या पर्यायी जागेत म्हणजे कांजूरमार्ग मध्ये तो टाकण्याचा प्रयत्न केला। तो कांजूरमार्ग मध्ये टिकणारा नव्हता। मुंबई उच्च न्यायालयामध्ये तसे आदेश आले, समित्यांवर समित्या नेमल्या, 10,000 कोटीचं नुकसान झालंय। केवळ पिता पुत्र ठाकरेंच्या अहंकारामुळे युवा सेनेने 10,000 कोटी भरून द्यावेत। मुंबईकरांवर 10,000 कोटीचं लोड का? नैराश्य ज्यांना आलेलं त्यांच्यावर मी काही बोलू शकत नाही, कारण राजकीय आरोप आता वाढत जातील। ह्याचा पॅटर्न तुम्ही बघत जाल की रेटून खोटं बोलायचं आणि राजकीय आरोप करत जायचे, हे ठीक आहे, हे चालू राहील। मुंबईकरांना दिसतंय, मुंबईतला बदल दिसतोय, मुंबईतला फरक जाणवायला लागलेला आहे। जेव्हा मुंबईतून एखादा व्यक्ती मुख्यमंत्री बनतात, सगळे एजन्सी जेव्हा एकत्र काम करतात, तेव्हा मुंबईत जो बदल दिसतोय आणि लोकांना जाणवतोय तो स्पष्ट आहे।